संभाजीनगरच्या लिंबे जळगावमधल्या टेंबापुरी धरणातून हे पाणी सगळं जायकवाडीमध्ये चाललंय। हे बघा या पाण्याचा वेग किती आहे। आणि हे जो हा जो पूल तुम्हाला दिसतोय ना, इथे वाहतूक अजूनही सुरू आहे। पण हे बघा ह्या पुलाला खालून पाणी लागलं, म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये, पुढच्या काही वेळामध्ये हे पाणी पुलाच्या वर धडकणार आहे। त्यामुळं इथे अजूनही पोलीस सुरक्षा नाही आहे। आणि इकडून बघा तुम्ही, हे पाणी किती वेगाने धरणाकडे चाललंय। शिवनेचं स्वरूप किंवा शिवनेलाही पाणी मिळेल आणि त्यानंतर गोदावरीच्या माध्यमातून हे पाणी जायकवाडी धरणामध्ये जाईल। इतका प्रचंड वेग या पाण्याचा आहे। हे पाणी कुठल्याही वस्तूला कितीही जड जरी असली, हे पाणी त्याला सोबत घेऊन वाहून जाऊ शकतं। पण इथं तुम्ही बघा, पलीकडे मगाशी आम्ही तुम्हाला ढोरेगावचा तो व्हिडिओ दाखवला, त्याच्यामध्ये पोलीस सुरक्षा होती, तिथे वाहतुकीची काळजी घेतली जात होती। इथं काही मिनिटांमध्ये, काही वेळामध्ये हे पाणी पुलावरून धडकू शकतं। हा रस्ता समोर पैठणला जातो, हा गंगापूरला जातो, संभाजीनगरकडे सुद्धा इथून जाता येतं। आता हे बघा, ही जी तुम्हाला काठी दिसते, काठी, झाडं, झुडपं जे काय समोर येईल ते या नदीने सोबत वाहून आणलं। हे पाणी टेंबापूरतून होतं। आता हे बघा हदरवणारे व्हिज्युअल्स आहेत, हे सगळं पुला खालून जात आहे। आणि इथे काळजीची व्यवस्था म्हणाल तर इथे आता वाहतूक बंद करण्याची गरज आहे। पण बघूयात, अजून तरी पोलीस प्रशासन इथं वगैरे काही दिसत नाहीत।